मंडळी, शिंदेंचेच मंत्री गुलाबराव पाटील या गुलाबराव पाटलांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे। ते म्हणतायत, काळजी करू नका मतदारांनो, तुम्हाला लक्ष्मी दर्शन होणार आहे। मग घरोघरी लक्ष्मीला पाठवण्यासाठी, तो महाप्रसाद देण्यासाठी एकनाथराव शिंदेंकडे किती संपत्ती आहे हा प्रश्न उद्भवेलच। साठवून ठेवलेल्या किती नोटा शिंदेंकडे आहेत? शिंदेंजवळ किती शेती, जमीन, प्लॉट्स, फ्लॅट्स, गाड्या, घोड्या, बंगले, फार्म हाऊसेस किती आहेत? मंडळी, हल्ली हा प्रश्न मला एकट्यालाच पडला नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रात अनेकांना हा प्रश्न पडला असेल, ज्यांनी हा व्हिडिओ गुलाबराव पाटलांचा पाहिला असेल। पण आज हा प्रश्न पडण्याचं कारणही वेगळंच आहे मित्र। काय कारण असावं ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ, हे विश्लेषण अतिशय महत्वाचं आहे, लक्षात घ्या। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा मंडळी, म्हणजे आपल्या लक्षात येईल। नमस्कार, मी रिनेश रंजन, आपण पाहत आहात बातम्यांची बातमी। मंडळी, निवडणुका सेट आहेत का? निवडणुकीपूर्वीच शिंदेंचे विजयी होणारे उमेदवार फिक्स आहेत का? मग तसं पाहिलं मंडळी, तर प्रचार सभा देखील घेण्याची गरज नाही। पूर्वी तुम्हाला माहिती असेल, प्रचार सभांमधून नेते आपल्या पक्षाचा संकल्प मांडायचे, भाषणामधून घोषणापत्र आधीच प्रकाशित करायचे। प्रत्येक परिसरात जनतेच्या नेमक्या अडचणी काय आहेत, काय समस्या त्या मतदारसंघातल्या आहेत, ते समजून त्यावरच पूर्वी नेते प्रचार सभांमधून भाषणं करायचे। एक दुसऱ्यांवर टीका देखील करायचे, टीका टिप्पणी करायचेच, पण भाषेची मर्यादा होती। स्वतःवर झालेल्या सुसंस्काराची शिदोरी घेऊन गावात शहरात नेते गल्ली बोळात फिरायचे आणि मत मागायचे। आता मात्र मंडळी चित्र बदललेलं दिसत आहे। बोलण्याची भाषा पाताळ गाठायला लागली आहे आणि अहंकार मात्र आकाशाला भिडला आहे। भाषण करताना अलीकडे नेते हिंदीतले छिछोरे आणि मराठीतले चोल्लर वाटतात का हो? कमेंटमध्ये नक्की सांगा। सर्वच पक्षात पातळी सोडलेल्या वाचाळवीरांची संख्या भरपूर वाढली आहे। या सर्व पक्षांना पक्ष नाही तर मंडळी टोळ्या म्हणायची वेळ आली आहे का? तर होय मंडळी, शिंदे सेनेचे नेते गुलाबराव पाटील हे त्यांच्या वाचाळ भाषणावरून सध्या अतिशय चर्चेत आहेत महाराष्ट्रात। बघा ना, एखाद्या तमाशातील शाहिरासारखे बोलून स्टँडअप कॉमेडी करून हाशा पिकवणारे गुलाबराव पाटील प्रचार सभेत चक्क लोकांपुढे काय खुलासा करतायत, काय म्हणतायत, ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि आश्चर्यही वाटेल। काय म्हणतायत ते म्हणतायत, येत्या 2 तारखेला निवडणूक आहे, त्यामुळे 1 तारखेला, पुन्हा ऐका, 2 तारखेला निवडणूक आहे, त्यामुळे 1 तारखेला तुम्हाला लक्ष्मीचं दर्शन होईल। त्यामुळे तुम्ही प्रत्येक जण आपापल्या दारात 1 तारखेला रात्री गादी टाकून तिथे झोपा, म्हणजे तुम्हाला अर्ध्या रात्री लक्ष्मीचं दर्शन होईल। मतदारांची नाडी यांच्या कब्जात आली आहे का मंडळी, यानंतर माध्यमे एकनाथ शिंदेंना विचारतायत, पत्रकार ते म्हणतात, गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा काय अर्थ काढायचा, तुम्ही सांगा शिंदे साहेब। तेव्हा एकनाथ शिंदे त्यावर सारवासारव करून अतिशय शिताफीने, हुशारीने, चालाखीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतात। मंडळी, तुम्हाला मी गुलाबराव पाटलांनी बोललेलं वक्तव्य तसंच्या तसं ऐकवलं, अर्थात मी सांगितलं। त्याचा सरळ अर्थ काय आहे ते तुम्हाला कळलं असेलच, कारण तुम्हाला आता राजकीय बाजारपेठेचा अचूक अंदाज आला आहे आणि विकाऊ मतदारांचा अभ्यास देखील झाला आहेच। मंडळी, महाराष्ट्राला जेवढं गाफील हे लोक समजतात, हे मंत्री, संत्री, नेते, आमदार, खासदार, तेवढा गाफील आणि मूर्ख महाराष्ट्र आता हल्ली राहिला नाही। आणि म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की एकनाथ शिंदे साहेबांकडे किंवा त्यांच्या पक्षाकडे, त्यांच्या शिवसेनेकडे किती पैसा आहे, किती संपत्ती आहे। कारण निवडणुकीत ऑनलाईन व्यवहार करणं हे त्यांच्यासाठी धोकादायक असतं, हे तुम्हालाही ठाऊक आहे। त्याचे प्रूफ असतात, त्यामुळे रोख रक्कम ही निवडणुकीत लाच म्हणून वाटल्या जाते, हेही तुम्हाला ठाऊक आहे। त्यामुळे शिंदेंचे पाणी पुरवठा मंत्री अशा प्रकारे पैशाचा पुरवठा आपल्या मतदारांना 1 तारखेच्या रात्री करणार आहे का? असंच त्यांना सांगायचं होतं का? असं त्यांनी अगदी उघडपणे सांगून टाकलं ना। मंडळी, हा तर अगदी निर्लज्जपणाचा कळस आहे।
मग निवडणूक आयोग अशा वेळी काय काम करते आहे? जेव्हा जाहीर एखादं वक्तव्य होत आहे तेव्हा निवडणूक आयोगाचं काम काय आहे? तिकडे तसंच मालवणमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पैशाने भरलेल्या पिशव्या पाठवत आहेत. हा खुलासा निलेश राणेंनी केला काल परवा. निलेश राणेंचा आपण तो व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर बघितला असेलच. नसेल पाहिला तर आज आवर्जून हा व्हिडिओ बघा. या महाराष्ट्रात देशात आता सामान्य जनतेला देण्यासाठी किंवा मंडळी शेतकऱ्यांची अतिशय खस्ता हालत आहे. त्या शेतकऱ्यांना देण्यासाठी, त्यांची कर्जमाफी करण्यासाठी या सरकारकडे पैसा नाही, या सरकारकडे काहीच नाही. परंतु यांचे आमदार, खासदार, मंत्री, संत्री मात्र चंदेरी दुनियेत जगत आहेत. राजरोसपणे खुलेआम मतदारांना पैसे वाटण्याची भाषा बोलतायत. आणि अशा प्रकारे निवडणूक जिंकण्यासाठी हे लोक मैदानात असेल मंडळी, तर मला वाटते या अशा निवडणुकांचा काय उपयोग आहे? काहीच नाही, काहीच अर्थ नाही. मंडळी, आपल्या डोळ्या देखत आपण हा महाराष्ट्र वाया जाताना बघतो आहोत. याला मतदार म्हणून आपण, तुम्ही, आम्ही तितकेच दोषी आहोत. एक सामान्य नागरिक म्हणून या महाराष्ट्रातले मतदारांपुढे तुकडा टाकला, फेकला की मतदार धावून येतात आणि तो तुकडा गिळतात. हे त्यांना ठाऊक झालं आहे. मतदारांची नाडी त्यांच्या लक्षात आली आहे मंडळी. नस त्यांनी पकडली आहे. आणि वाटलेला पैसा तेवढ्याच वेगाने मग वसूल करण्यासाठी पुन्हा 5 वर्ष ते भ्रष्टाचारात लिप्त असतात. मग बोंबला. मग काय फायदा? तुम्ही ओरडा, तुम्ही बोंबला, तुमचं काहीही होणार नाही, तुमचं कोणीही ऐकणार नाही. अशा प्रकारे आपले खिसे भरण्यासाठी प्रत्येक पक्षाचे भक्षक आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अगदी आनंदाने आणि टोकाची बेशरमकी घेऊन समाजात, गावात, शहरात, गावोगावी, शहरोशहरी राजरोसपणे फिरतायत भाषण करत. मंडळी, आपल्याला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. विषय गंभीर आहे, चिंताजनक आहे. पुढची परिस्थिती काय होणार? निवडणुका होईल की नाही? तुमचं मत, तुमचे विचार जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमी उत्सुक असतो. कमेंट करताना महाराष्ट्रात आपण नेमके कोणत्या परिसरात राहतात ते मात्र आवर्जून नमूद करा मंडळी. अतिशय भारी, भयंकर, गंभीर विषय आहे अलीकडे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करायला अजिबातही पैसे लागत नाही. हे चॅनल आपल्यासाठी, महाराष्ट्राच्या, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विनामूल्य आहे मंडळी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सबस्क्राईब केल्यावर घंटीसारख्या दिसणाऱ्या आकृतीला टच करा, म्हणजे दररोज स्क्रीनवर, तुमच्या स्क्रीनवर आपले व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायला मिळतील. आणि सोबतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मित्रांना, दोस्तांना, परिवारात, आप्तेष्टांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. हा व्हिडिओ वाटलं तर व्हायरल करायला विसरू नका मंडळी. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी, नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.